मुद्दामून दुसरा व्हिडिओ बनवतो आहे हे दाखवण्यासाठी की कसं आपल्या शहरामध्ये ह्या सगळ्या गोष्टी चालू आहेत की सायलेन्सर बाईकचे मॉडिफाय होऊ दिले जात आहेत. आता ह्याच्यामध्ये बघा दोन प्रकार आहेत. ह्या बाईकचा सायलेन्सर जर तुम्ही बघितलात तर तो अजिबात हानिकारक किंवा आवाज करणारा नाही नसून नुसताच रोअर देणारा आहे, ज्याने दुसऱ्यांना त्रास होत नाही. पण त्याच्यापेक्षा मोठा हॉर्नचा आवाज आहे का आता हा जास्त थ्रेटनिंग आहे आपल्यासाठी, ज्याच्याबद्दल काहीतरी कायदा झाला पाहिजे, ज्याच्याबद्दल काहीतरी रिस्ट्रिक्शन्स आले पाहिजेत. राहिला प्रश्न त्या सायलेन्सर्सचा जे आपल्याला त्रास देतात. तर आता हे बघा, हे मिसफायर देणारे जे सायलेन्सर्स आहेत ते आपल्याला खरा प्रॉब्लेम क्रिएट करतात आपल्या सोसायटीजमध्ये, ज्याच्यावरती आपल्याला कानात बोटं घालता येत नाही, काही करता येत नाही. आपल्या हक्कांची कशी निलामी होते आता बघा. मोटर व्हेकल ॲक्ट ही म्हणते की नॉईज पोल्युशन करणाऱ्या सायलेन्सर्सला प्रोहिबिट केलं पाहिजे, विच इज ट्रू. पण आपले पोलीस इकडे सगळेच कावळे झाल्यासारखं सगळेच सायलेन्सर्सला बॅन करतात आणि आपली दिखाव्याचा कार्यक्रम करून आपली क्रिएटिव्हिटी मारल्याचा सगळा प्रोग्राम रचतात. म्हणजे या सायलेन्सर्स विकणाऱ्या वेबसाईटवरती हे सगळ्या पद्धतीचे सायलेन्सर विकले पण जातात, जे आवाज करत नाहीत ते पण आणि जे आवाज करतात ते पण. मग ते पुढे बसवलेही जातात नाना पेठेत वगैरे, त्याची ऑफिशियल पेमेंट होते जीपेवरनं वगैरे, आणि त्याच्याबद्दल म्हणजे जो बसवतो आहे त्याची नोकरी धोक्यात, जो बसवून घेतो आहे त्याला प्रॉब्लेम. आणि हे सगळं झाल्यानंतर पैसे कोणाला मिळणार? तिकिटाचे पोलिसांना आपल्याला चार्ज केल्याचे. हे सगळं अशा पद्धतीने चालू आहे. तर मला एवढंच म्हणायचं आहे की ह्याच्यापेक्षा मोठे प्रॉब्लेम्स आहेत, हॉर्न हॉंकिंगसारखे प्रॉब्लेम्स आहेत, ते आधी पोलिसांनी सॉल्व्ह करावे. पहिले तर आधी कायदा बनवणाऱ्यांना व कायदा लागू करणाऱ्यांना क्रिएटिव्हिटी आणि न्यूसन्स यातला फरक लक्षात घेता आला पाहिजे. आणि ब्लाइंडली जी कायद्याचा फायदा घेऊन जनतेची लूट चालू आहे तो प्रकार पूर्णपणे बंद झाला पाहिजे.